नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे। मुकबधीर प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत महाराणा प्रताप शिक्षण संस्था सेवापूर संचालित अशोकराव पाटील निलंगेकर निवासी मुकबधीर विद्यालय निलंगा जिल्हा लातूर दिव्यांगाच्या विशेष अशासकीय शाळा कार्यशाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन तसेच वेतनेतर थकबाकी अदा करण्यापूर्वी अवलंबायच्या विविध कार्यपद्धतीबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 2 जानेवारी 2026 शासनाने विविध करण्यात आलेल्या तपासणी सूचनेनुसार प्रस्ताव तपासून सादर करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या। त्यानुसार आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण पुणे यांच्याकडून विभागास प्राप्त झालेल्या महाराणा प्रताप शिक्षण संस्था सेवापूर संचालित अशोकराव पाटील निलंगेकर निवासी मुकबधीर विद्यालय निलंगा जिल्हा लातूर या शाळेच्या वेतनेतर प्रस्ताव अनुसरून मुकबधीर व या प्रवर्गातील व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्य कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर अनुदानाकरता पुढीलप्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे। सदर निधी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रण अधिकारी म्हणून राहतील। आयुक्तालयाने सदर आदेशाने जिल्हा कार्यालयाने निधी त्वरित वितरित करावा। संस्था शाळेकडून स्वतंत्र निधी प्रस्ताव मागू नये। शाळा संहितेतील प्रकरण क्रमांक 5 सहाय्यक अनुदाने भाग 1 अनुक्रमांक 77 प्रमाणे संबंधितांना उपक्रमात दंड लागू आहे किंवा नाही कसे लागू असल्यास दंड आकारण्यात आल्याची खातरजमा करून निधी वितरणाची कारवाई करण्यात यावी। नियंत्रण अधिकाऱ्यांनी उपरोक्त विवरणातील रक्कम शाळांमधील नियंत्रित खर्चावर नियंत्रण ठेवावे। तसेच उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्याच्या अटीस अधीन राहून निधी वितरित करावा। सदर निधी खर्च झाल्यावर त्याबाबतचे वितरण उपयोगिता प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत न चुकता शासनात सादर करण्यात यावं। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।